4 तारखेला सोमवारी सकाळी 10 वाजता रंगशारदाला हाच कार्यक्रम आहे. 2-2 तास तेच बोलायचं. त्यापेक्षा तुम्ही 4 तारखेला येऊन ऐका. बरं का, तोपर्यंत जरा माझी तब्येत पण थोडीशी काही नरम नाही, पण सर्दी खोकला आहे. शंका निर्माण करायची आणि शिंका जास्त निर्माण करतोय मी. त्याच्यामुळे तुम्हाला 4 तारखेला तुम्ही सर्वजण 10 वाजता तिकडे वेळेवरती हजर राहा. आज इथे कुणालने आणि सर्व तिच्या सहकार्यांनी केलेला आहे. मी आता जे तुम्हाला आलोय तेवढंच सांगायला आलोय की ही गोष्ट तुम्ही सर्वाधिक गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. निवडणुका येतात, निवडणुकांना कशा प्रकारे तुम्हाला सामोरं जायचंय, कशा प्रकारे कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला समोर येणार आहे, त्या कशा प्रकारे हाताळायचे, त्यासाठी काय काय करायला लागेल याच्यासाठीच हे आजचं शिबिर आहे. काय काय विषय तुमचे प्रसार माध्यमांशी तुम्ही नाही संवाद साधायचा. सोशल मीडिया यांच्याशी तुम्ही नका बोलू. मी सध्या सगळ्यांनाच बंद करून टाकलेलं आहे. काही बोलतात तर त्याला नेमलंय त्याच्यासाठी, त्याच्याकडे हे कोणाहीकडे जातात. तुला काय वाटतं? त्याला काय वाटायचंय? पण ते ऐकून मला काय वाटतं हे पाहिजे बघायला. पण आज हा सगळा विषय तुम्ही सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कधी निवडणुका लागतील आता काही कल्पना नाही या गोष्टींची. ऑक्टोबर-नोव्हेंबर बोलतायत, पण आपली तयारी पूर्ण असली पाहिजे या दृष्टिकोनातून हे शिबिर आहे. इथे मला सुद्धा यशवंत केलेला पण आले पुढे, आणि हा कुठे पण योगेश आलाय, योगेश आलाय. तर प्रत्येक विभागाची ही अशी शिबिरं 4 तारखेनंतर होतील. आज तुमच्याकडे सर्वांकडे पहिलं शिबिर आज होत आहे. तुम्हाला सर्वांना त्याच्यानंतर कुणाल, तुम्ही सर्वच जण, तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी आज आलो. धन्यवाद. कुणाल माईनकर आणि नयन कदम यांना विनंती करतो की आपण सन्मान्य राज्यमंत्री शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपण आल्यामुळे महाराष्ट्र सैनिकांची ऊर्जा या ठिकाणी वाढत असेल. तर बोरिवलीच्या शिबिरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना अगदी थोडक्यात मार्गदर्शन केलंय. 4 तारखेच्या शिबिराला या, त्याच ठिकाणी सविस्तरपणे बोलणार असं सांगितलंय. निवडणुका कधी लागतील माहिती नाही, पण आपली तयारी पूर्ण असावी आणि त्या दृष्टीने विभागवार या पुढच्या काळात शिबिरं घेतली जातील असंही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलेलं आहे. तर निवडणुका कधी लागतील माहित नाही, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतील असं म्हणतात, मात्र आपली तयारी पूर्ण असावी असं पदाधिकाऱ्यांना यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं.